मनोज जरांगे पाटील मुंबईत यांनी अगोदरच अक्षरशः लाखो मराठा युवक मुंबईमध्ये दाखल झाले होते. चोहूकडे भगवं वादळ पाहायला मिळत होतं. सर्व सार्वजनिक ठिकाणी मराठा युवक आणि भगवा समुद्र पाहायला मिळत होता. काही युवकांनी महानगरपालिकेमध्ये प्रवेश करून थोडासा राडाही घातला. जरांगे पाटील आल्यानंतर तर मुंबईमध्ये किती गर्दी होईल आणि किती मुंबईची कोणी होईल हे पाहणं महत्वाचं ठरेल. हम तुम्हारे खाली डोकं कोणाला सांगा हा प्रकार तेच असतील ते तुमचा रंग पाहिजे. अदांचा फोटो तुम्ही या ठिकाणी आमच्या बरोबर बोलताय. त्यामुळे आज या महानगरपालिकेची खऱ्या अर्थाने आम्ही पोलखोल केलेली आहे. कारण आम्हाला ही गरज नाही करायची, पण येणाऱ्या लाखो बांधव यांची व्यवस्था नेमकी कशा प्रकारे करायची हा प्रश्न आमच्या डोळ्यासमोर आहे. आम्ही कधीही या महानगरपालिकेमध्ये येत नाही, आम्ही कधी यांच्याकडे काही मागत नाही, आम्ही कधी कुठल्या अधिकाऱ्याच्या मागे लागत नाही. अहो यांच्या मागे आरटीआय टाकून यांच्याकडून पैसे घेणारे या नवी मुंबईमध्ये बरेच मोठे आहेत, पण आमच्यापैकी एकही कोणी काही करत नाही. आम्ही फक्त सुविधांसाठी आलोय. साहेबांना अजून तुमच्याजवळ हात जोडून विनंती आहे. महोदय अजूनही वेळ गेलेली नाही. कैलास शिंदे साहेब असतील, महानगरपालिका प्रशासन असेल, साहेब अजूनही वेळ गेलेली नाही, वेळ आपल्या हातात आहे. आपण नेमकं काय नियोजन करणार आहे आम्हाला सगळ्यांना सांगावं आणि येणाऱ्या बांधवांची इथे गैरसोय होणार नाही यासाठी आपण आम्हाला सहकार्य करावं एवढीच विनंती आपण आपल्या या ठिकाणी आम्ही आपल्याला करतोय. धन्यवाद. या पालिकेने जरी सहकार्य नाही केलं, या सिडकोने जरी सहकार्य नाही केलं, तरी या नवी मुंबई शहरातला आमचा आगरी कोळी बांधव, आमचा मुस्लिम बांधव, आमचा धनगर समाजाचा बांधव, आमचा माळी बांधव, आमचा तेली बांधव, आमचा साळी बांधव, आमचा गुजराती मारवाडी बांधव हे सगळे या मराठ्यांच्या बाजूनं त्या ठिकाणी ठामपणे उभे आहेत आणि या मराठ्यांच्या गैरसोयी होणार नाही यासाठी ते सगळ्यांनी आम्हाला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमचे हात बळकट केलेले आहेत. ग्राउंडवरती कुठलंही काम दिसत नाहीये आणि अक्षरशः त्याच्या केबिनमध्ये बोलवून घेतल्यानंतर आम्ही सगळी सोय केली आणि तुम्ही जावा अरविंद सुद्धा भेटा म्हणजे चर्चा कसलीही न करता आम्हाला वापरून दिलं. तरीही आम्ही तिथे बसून बाबा तुम्ही काय केलं काय झालं कसल्याही प्रकारची ह्याची तयारी केलेली नाहीये. त्यामुळं महापालिका